नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी कुटुंबीय अडचणीत. सोनिया गांधी राहुल गांधींना कोर्टानं पाठवली नोटीस. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रांची कोर्टाकडून दखल. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी. 2 वेगवेगळ्या फोन नंबरवरनं धमकीचे फोन. सुमित देशमुख नावानं धमकी आल्याचा दावा. उत्तर महाराष्ट्रात वर्षभरात 22 नागरिकांसह 2858 पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांची भरपाई. वाशिममध्ये स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक. शासनानं 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली तरी 2,37,466 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढला भव्य ट्रॅक्टर मोर्चा. उल्हासनगरमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेकडून होम हवन आंदोलन. पालिकेच्या प्रवेशद्वारावर गोंधळ. गेटवर चढत पालिकेत प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा होता प्रयत्न. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू आक्रमक. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा. 2 जूनला अजित पवारांच्या निवासस्थानाहून मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत काढणार मोर्चा. गुजरातमध्ये एका केमिकल फॅक्टरीमध्ये आग. अहमदाबादच्या वटवा जीआयडीसीमध्ये आगीची घटना. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल. परभणीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. आगीमध्ये 1.5 लाख रोकड आणि घर सामान जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. आणि सिल्लोडमधील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धुमाकूळ. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात 3 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.